नमस्कार मित्रांनो, उमेश क्रिएटिव्हमध्ये आपलं स्वागत आहे. उमेश क्रिएटिव्ह्ज आपल्यासाठी नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ सादर करत असतात, माहिती सादर करत असते. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एक छोटंसं परंतु पांडवकालीन महादेवाचं मंदिर. सातारा सोलापूर या महामार्गावर सोलापूर जिल्ह्याची हद्द जिथून सुरू होते त्या ठिकाणी म्हणजेच म्हसवडपासून काही अंतरावर असणाऱ्या पिलीव घाटाच्या घाटमाथ्यावर हे छोटंसं मंदिर आहे. पांडवकालीन मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी आम्ही गेलेलो असताना आम्हाला एक महाराज त्या ठिकाणी वास्तव्यास असलेले दिसले आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी काही गप्पा मारल्या, काही माहिती घेतली आणि असं या ठिकाणाची माहिती सुंदर छान निसर्गरम्य ठिकाण आहे आपल्याला आम्ही देत आहोत. चला तर मग जाऊया या सफरीला. पांडवकालीन मंदिर आहे काही त्यांचा नंबर देतो मी, तुम्ही सेव्ह करा. हे मंदिर पांडवकालीन आहे असं आम्हाला माहिती मिळालेली आहे. शंभो शंकरा महादेवा अरे साहेब बसनी राम राम. हे सीताराम भोसले महाराजांचं ठिकाण आहे. इथं महाराज आहेत, भक्त मंडळी आहेत. महाराज तुमचा काय परिचय आहे आम्हाला सांगा की. आमचा म्हणजे काय परिचय आहे की जे इथं आपल्यापाशी कुणी येऊन जर काय जर आपलं म्हणजे प्रामाणिकपणात जर काय केलं तर त्याला ते पावलं जाते. आपलं नरसा मारुती मंदिर आहे, तो आमचा महादेव आहे. त्याला जे काय जे आहे त्याला जर आपल्या मनोकामना जर इच्छेप्रमाणे जर सांगितलं तर ते काम करतो, ते पूर्ण होतं. बरं. मग तुमच्या इथं लोकांनी आल्यानंतर तुम्हाला समजा एखाद्या गोष्ट विचारली तर तुम्ही त्याच्यावरती समाधान त्याचं सांगणार, समाधानी कार्य त्याच्यावर उपाय सांगणार असं त्याचं मतलब आहे. आणि शेवटी कसं आहे की आपला म्हणजे देव आपल्यापाशी असतो, पण कसा असतो की विश्वास हा तुमचा देव आहे. विश्वास नाही तर देव नाही. अगदी बरोबर. विश्वास हे तर तुमचा देव आहे. विश्वास नाही आत्म्यावर जग हे विश्वासावर चाललेलं आहे. बरोबर तर त्याला त्याच्यावर विश्वास नसेल तर तिथे देव नाही. देव विश्वास आहे तुमचा देव. बरोबर. एवढंच आमचं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य. तुमच्या आत्म्यावर तुम्ही विश्वास ठेवा, मग ते सगळंच
जेवण कसं चालू आहे तुमचं काय म्हणणं आहे काय सांगा मला नाही, इथं. नाही, नाही. सगळं बाकीचं विचारा ना हां, नाही ते आता त्यांनी परिचय त्यांचा सांगितला. चला की राव. साधारण तुमच्या दिवसाचा दिनचर्या काय काय आहे आहे? तुमचं हां. काय तुम्ही करता येतं असं? हा दिवसभर काय नसते फक्त खाली चहा पितो. हा संध्याकाळी 9 ते 10 वाजता जेवतो. हं. आपली एखादी काय रोटी बिटी करायची खायची आणि स्वतः हातानं बनवून खायचं. स्वतः हाताने आपलं आपणच सगळं स्वतःचं भक्ताची काम सेवा- स्वतः सेवा करायचं. म्हणा आणि काय भक्तांची येते सेवा हा, राहणार ती आपली करायची. करायची आणि काय भक्त आहेत आपली सेवा करतात येतात जातात ना त्याच्यामुळे काय किती आहे सेवा. थोडंसं आपण बाजूचं सुद्धा हे इकडे घे, घेऊया. इकडे अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे इथं. डोंगर माथा आहे हा. पिलीव आणि म्हसवडचा घाट माथा आहे आपण हा. आलोय आता ते- ते- मग जरा माहिती थोडीशी या ठिकाणी आपलं सांगू हा. मारण्याची. एकच टाइम जेवता तुम्ही दिवसभर आलेलं काय नसतं. दिवसभर आहे असं 35 वर्ष झाली. 30-35 काय दाखवलं? महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुमचं सुद्धा काय अडचण असेल तरी ती सांगा, सांगा. निघून जाणार. हा.